नमो बुद्धाय. जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर विदर्भात सध्या पावसाचं वातावरण सुरू आहे. एवढं चालू आहे की जरा जास्तच सुरू आहे. बहुतेक 17 ते 18 तारखेपर्यंत हे कंटिन्यू पाणी सुरू राहणार आहे. आणि या पाण्याच्यानं थोडंसं प्रॉब्लेम सुरू झाला. जसं की सगळ्यालाच माहीत आहे की एक तर स्वयंपाकखोलीचा एक प्रॉब्लेम आहे, जो तुमच्यासोबत नेहमी होते, म्हणजे दाखवतो मी नेहमी. आणि त्याचसोबत अजून जे वावरात आमच्या पराठी पेरली, तर त्या पराठीचं थोडंसं नुकसान सुरू आहे. कारण की जोरात म्हणजे पाणी एकदम जोरात येते, एकदम तडाख्याचं पाणी येते, पाऊस येते. आणि त्यानं काय होते, जी आमची पराठी आहे त्या पराठीला जे फुलं यायला लागले, ते फुलं त्या पाण्याने एकदम घसरून चालले, तुटून पडतात. आणि काही पानं तुटून पडतात, काही डांगा तुटतात. तर असं असल्या कारणानं कसं थोडंसं नुकसान व्हायला सुरुवात झाली आमच्या पिकाची. तर पाहू, आशूचे बाबा काल वावरातून आले तर त्यांनी मला सांगितलं की असं असं झालं म्हणून. तर आता 17 तारखेपर्यंत तर पाणी कंटिन्यू आहे. तर 17 तारखेपर्यंत पाहू अजून किती नुकसान होते काय. तर आणि त्यात अळ्याचा जो प्रभाव होता, जसं की सांगितलं. आता अळ्या म्हटलं म्हणजे आता ते फवारा टाकल्याशिवाय कमी तर होतील नाही. कारण ते कितीही पाणी आलं तर ते गळून खाली पडतील, पण मरणार नाहीत. ते वापस त्या झाडावर चढून ते त्याचं जे काम आहे ते कंटिन्यू करतच राहतील. तर आता शेवटी त्याचंही पोटपाणी आहे, तर ते काहीतरी खायासाठीच म्हणून येतातच. पण मग असं असते ना की मग सगळं जर किड्यानंच खाऊन घेतलं किंवा मग निसर्गानं सगळं बरबाद करून ठेवलं, तर मग आपण ज्या आशेनं पेरतो, ज्या आशेनं करतो आपण शेती, म्हणजे आपल्याला पीक त्याचं कधी भेटेल. तर सध्या तरी याच गोष्टीचं टेन्शन आहे की निसर्गाला पाहायचं की किड्या माकोड्याला पाहायचं की स्वतःचं पोट भरायचं. सध्या तर हेच परिस्थिती सुरू आहे. कारण 17 तारखेपर्यंत कंटिन्यू पाण्याचं धाव राहणार आहे. तर पाहू आता निसर्ग किती साथ देते. 17 तारखेनंतर तर थोडंसं बंद होणार आहे पाणी. जेवढ्या टायमात पाणी बंद राहील तेवढ्या टायमात पराठी अजून म्हणजे फुलं येतील, अजून बोंड्या येतील. आता पाहू समोर काय होते. तर इथं मॉर्निंगची सुरुवात झाली. एक तर पाणी सुरू आहे, जसं की तुम्हाला दिसतच असेल. पाणी सुरूच होतं, कंटिन्यू सुरूच होतं पाणी. आणि अशा पाण्यातही आम्हाला पाणी घ्यायचं होतं. म्हणजे आता वापरायला जे पाणी पाहिजे, दैनंदिन जीवनाला ज्या गोष्टीची गरज असते ते तर महत्त्वाचंच आहे करणं. तर पाऊस थोड्या वेळासाठी थांबला होता. तर मग पाऊस थांबला कारणानं मग आम्ही लगेच आमच्या कामात सुरुवात केली. म्हणजे जे पाणी भरायचं होतं आम्हाला किंवा मग बाकीचे जे कामं असतात ते करायला सुरुवात केली. आता घरातले जे कामं आहेत ते तर घरातल्या घरात होऊन जातात पाणी सुरूही असलं तरी. पण जे अंगणात, जे आवारातले कामं आवरून घ्यायचे असतात ते पाणी थांबल्यावरच बाहेर जावं लागते. तर इथं कसं झालं की सकाळची सुरुवात झाली आणि दोघींनीही आम्ही कामं डिवाईड करून घेतले, असं सासूबाईंना म्या. कारण कसं मी प्रेग्नेंट आहे आणि पावसाचं पाय मला 2-3 वेळा घसरला, स्लिप झाली मी 2-3 वेळा. तर त्या कारणानं सासूबाई कसं जास्त मला बाहेरचं काम करू देत नाहीत, ते स्वतः करतात. तर इथं त्या एकट्या करतीन. अजून अभय आलं होतं, पाणी येईन अजून. ते एकट्यात जर त्या काम करत राहिल्या तर मग पाण्यात ओल्या होतील. या हिशोबानं मग मी त्याला थोडीफार मदत करायला मी इथं आली होती. आणि कसं माझ्या सासू घरी असल्या म्हणजे ते काहीच अशा रिकाम्या बसत नाही, ते काही ना काही मला मदत करू लागतात. आणि आता प्रेग्नेंट आहे म्हणल्यावर बाहेरचं जे मोठं काम असते, समजा मग आता कपडे धुवायचे म्हणा किंवा मग पाणी भरायचं म्हणा किंवा काही उचल-खाचल करायचं जर असलं तर मग ते मला करू देत नाहीत. आतापर्यंत मीच करत आली. मी त्याला म्हटलंही नाही कधीच. तेही मला कसं त्याच्या मनात आलं, त्यानं कामं केले ठीक आहे, नाही केले तेही ठीक आहे. कारण ते घरी नसतात म्हणून मी त्याला म्हणत नाही की हे करा की ते करा काम. पण सध्या ते 15 दिवस झाले घरी आहेत. वावरातलं काम थोडंसं बंद असल्या कारणानं तर मग ते घरी आहेत. तर मग ते घरी एकट्या म्हणजे असं हातावर हात ठेवून किंवा मग सासूसारखा रुबाब दाखवत ते बसत नाहीत, काहीतरी काम करू लागतात. तर मग इथं तेच काम त्याचं सुरू होतं. म्हणजे मी पहिले काय म्हणलं होतं की मी कपडे धुवून काढतो. पहिले तर सगळे गुंड घासून घेतले होते कारण पाणी घ्यायचं होतं. आणि पाणी आम्ही म्हणजे आठवड्यातून 2 वेळा घेतो. तर मग आठवड्यातून 2 वेळा पाणी घेतल्यावर कसे गुंड जे बकेटा ज्या
भांड्यात पाणी भरून ठेवतो ते भांडे घासून ठेवणं ते महत्त्वाचं असते. नाहीतर या टायमाला कसं ते किडे बातच पडतात. तर इथं ते भांडे मी घासून घेतले होते, सगळे गुंड बकेटा घासून घेतल्या होत्या. आणि नाश्त्याचं सासूबाईनंच बनवलं होतं. तर मग नाश्ता वगैरे करून त्याईनं भांडे बाहेर आणले होते. तर मला म्हणत की तू कपडे धुवू नको, कपडे मी धुतो, तू तेवढे भांडे घासून घे बसल्या बसल्या. तर त्याईला नाही म्हटलं मी 2-3 वेळा की नाही कपडे मीच धुतो. पण त्या नाही बोलल्या, कारण आशूच्या बाबाचे त्याच्यात म्हणजे कपडे धुण्यात आशूच्या बाबाचे 2 जीन्स होते आणि त्याचे 2 लुगडेही होते. आता ते कसं धुयाच्या वेळेला भारी जातात, म्हणून त्यानं मला नाही म्हणलं तुला बसायला अवघड जाईन किंवा कपडे धुवायला तुला भारी जाईन, तू राहू दे, मी घरी आहे तर मग मीच धुतो. मी घरी नसले म्हणजे मग आता बाकीचे कामं मग तुलाच करावं लागतात जर मी घरी नसले तर. मग ठीक आहे म्हणलं, त्या कपडे धुत बसल्या. मग आता ते कपडे धुत बसल्या तर बाकीचं जे होतं बारीक चिरीक मग ते मी करत बसली. ते इकडे कपडे धुत बसल्या, मी इकडे भांडे घासत बसली. जे नाश्त्याचे भांडे होते ते सगळे भांडे घासून घेतले आणि जे अजून होते बारीक चिरीक जे भांडे असतात जे आम्ही भरून ठेवतो तेही मी घासत बसली किंवा मग धुत बसली. आता कसं अंगणातच काही बकेटा राहतात वापराच्या, मग ते त्या मातीनं भरतात. मग जेव्हा पाणी घ्यायचं असलं मी तेव्हा ते सगळं घासून भरून ठेवत असतो, जेणेकरून त्याच्यात शेवाळ लागलं नाही पाहिजे किंवा मग जे बारीक किडे पडत असतात ते किडे पडले नाही पाहिजे म्हणून. आता इथं गडबड अशी झाली की आशूचे बाबा फवाराचे औषध आणायला गेले होते आणि पाईप त्याईनं लावला नव्हता. मग आमच्या इकडं कामं होईस तर त्याईले पटकन पाईप लावायसाठी पाठवून दिलं. ते पाईप लावायसाठी गेले आणि आमची इकडे कामं अर्धे सुरू होते. आता विषय कसा असते की खेडेगाव म्हटलं म्हणजे सगळ्या गोष्टीचं असं म्हणजे नाही का, शहर ठिकाण आहे बा, तर मग शहर ठिकाणी मस्त एका प्रकारची टाकी लावेल असते. त्या टाकीतून प्रत्येक समजा वॉशरूममध्ये किंवा मग किचनमध्ये किंवा जो तुम्ही वॉशिंग एरिया तुमचा करेल असते तिथं नळ वगैरे सगळं बसून भेटते, म्हणजे बसून राहते. तर म्हणजे कसं शहरच्या लोकांना एवढं काही टेन्शन नसते की कपडे धुवायला आपल्याला पाणी आलं तर होईल किंवा मग वॉशिंग मशीनमध्ये. तर शहरचे लोक वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतात. आता मला आहेत काही सबस्क्रायबर असे की त्याचे घरही एकदम बेस्ट आहेत. त्याचं घरचं जेवढं म्हणजे नाही म्हणतात ते हे म्हणतात ना असं, घराची सिस्टीम त्याची एकदम मस्त आहे. मला त्याची घराची सिस्टीम खरंच लई आवडते. जे मला सबस्क्रायबर आहेत त्याचे खरंच मी 2-3 वेळा त्याचे घरं पाहिले, 2-3 वेळा नाही म्हणजे स्वतःहून डोळ्यानं नाही पाहिले, पण ते व्हिडिओ जसे अपलोड करतात मी त्याचे घरं पाहतो. मी खरंच त्याला कमेंट करतो की ताई तुमचं घर खूप छान आहे, खूप छान आहे. तेही मध्ये म्हणतात की ते तुझंही घर होईल, एक ना एक दिवस तुझंही घर होईल असं. पण यूट्यूबच्या भरोशावरच बसणं म्हणजे मला वाटत नाही म्हणजे चुकीचं वाटते मला एकदमच यूट्यूबच्या भरोशावर बसणं. म्हणजे काही स्वतःची हातकमाई पाहिजे, तर त्यासाठी स्वतःची मेहनतही असणं महत्त्वाचं आहे. मग म्हणजे आमच्यासाठी आमच्याजवळ नोकरी तर नाही आहे कोणती, आशूच्या बाबा कोणती नोकरी करत नाही. पण हां, आमच्यासाठी आधार म्हणून आमच्याजवळ शेत आहे. त्या शेतात जे पिकते आमचा त्याच्यावरच उदरनिर्वाह होते. आणि शेवटी यूट्यूब सुरू केलं हे फक्त कसं थोडीशी मदत व्हावी म्हणून. कारण काय ते हे म्हणतात ना असं की नवरा बायको जर एकमेकाला सुखादुःखात साथ देत असतील तर ते समोर जाताना त्याला कोणीच अडवू शकत नाही. तर मग तोच विचार मलाही मनात होता की नाही, आपण जर आपल्याकडून होते म्हणून थोडीशी साथ देऊ. आता कसं लेकरं लहान आहेत मला कुठे बाहेर जॉबला जाता येत नाही. मला शिक्षणही आहे तेवढं की मला कुठेही जॉब भेटू शकते. मी लग्नाच्या आधी जॉब केला, लग्न झाल्यानंतर मग मला जॉब नाही करता आला. कारण खेडेगावात राहणं म्हटल्यावर जॉब करणं, खेडेगावातलं घर सासू सासरे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं हे थोडंसं भारी जाते. आणि जॉब म्हटला म्हणजे कसं आपल्या घराच्या समजा 5-10 किलोमीटरच्या अंतरावर जर असला जॉब तर आपण करू शकतो. पण इथं माझ्या गावापासून तालुक्याचं ठिकाण म्हणा किंवा मग जिल्ह्याचं ठिकाण म्हणा एकदम 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 60 किलोमीटर एवढ्या दूर येते. मग एवढ्या दूरचं एक 10-12 हजार रुपये महिन्यासाठी एवढ्या दूरचा प्रवास करणं, घरचं करणं हे झालं नसतं. म्हणून तो विचारच काढून टाकला मनातून की नाही, जॉबच करायचा नाही बाहेर. मग आता बाहेर जॉब करायचा नाही तर मग आता काहीतरी मदत तर करायचीच आहे ना. तर मग मदत म्हणून
असंच यूट्यूब पाहता पाहता म्हणून मी एक व्हिडिओ असाच पाहिला होता यूट्यूबवर की यूट्यूबवरून अशी अर्निंग येते किंवा मग पहिला पगार आला आमचा यूट्यूबवरून, दुसरा पगार आला यूट्यूबवरून, एवढा आला तेवढा आला. मग ते पाहूनच थोडंसं मी सर्च केलं यूट्यूबबद्दल की खरंच पेमेंट येते का यूट्यूबवरून. मग यूट्यूबवरून पेमेंट येते तर कशी येते, काय करायचं, म्हणजे कसे व्हिडिओ टाकायचे, ह्या सगळ्या गोष्टीची मी माहिती काढली पहिले आणि मग नंतरच मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर इथं पाणी भरणं सुरू आहे, म्हणजे पाईप लावला होता. तर पाईप लावून आत्याबाईनं तो पकडला होता, म्हणजे अर्धं पाणी मी भरून घेतलं होतं, अर्धं आता ते भरणं सुरू आहेत. आणि जसं की मी यूट्यूबबद्दल बोलली आता 552 सबस्क्रायबर तर झाले मला, म्हणजे 550पर्यंत पोचले मी. आता याच्या समोर सबस्क्रायबर पूर्ण कधी होतील, अजून तिथून चॅनल मॉनिटाईज कधी होईल, त्यातून तो पिन कोड कधी येईल, मग तिथून पेमेंट कधी येईल, ह्या अशा गोष्टीचा विचार करून करून म्हणजे एकदमच काही चांगलं वाटते, खुशी येते की नाही मला पगार येईन. आता स्वप्न पाहणं चुकीचं नाही, आपण स्वप्न पाहू शकतो, सगळ्याला अधिकार आहे स्वप्न पाहायचा. आणि यूट्यूब असं एक प्लॅटफॉर्म आहे की आपले स्वप्न तो साकार करू शकते. जास्त आशा नाही, पण ठीक आहे, थोडीफार जर मदत मला ऐकून मला घरच्याला मला नवऱ्याला होत असेल ना, बस माझ्यासाठी तेवढंच बस आहे. तर आशूच्या बाबाचे खरंच जे मी कष्ट पाहतो ते किती काम करतात, तर ते पाहून असं मनात येते काही की लवकर मला 1000 सबस्क्रायबर तरी पूर्ण झाले पाहिजेत, लवकर वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे, चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे, जेणेकरून मला 4 पैशाची मदत तरी त्याला झाली पाहिजे. तर मी सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मी रिक्वेस्ट करतो की प्लीज मला मदत करा. तुम्ही 550पर्यंत मध्ये आणलं, प्लीज 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायला माझी मदत करा. आणि त्यासोबत मला वॉच टाईमही अर्धा झाला, पूर्ण अर्धा अजून झाला नाही. नाहीतर मग काय होऊ राहिलं की मागचा जो मला वॉच टाईम आहे तो कमी कमी होत चालला. म्हणजे चांगला सुरू होता चांगला, पण 1 वर्ष आधीचे जे मला व्हिडिओ आहेत ते आता त्याचा जो वॉच टाईम होता तो कमी कमी होत चालला. आता तो काउंट आता होत नाही आहे, काय झालं काय माहीत मध्ये. आणि यूट्यूबबद्दल थोडीशी माझी सेटिंग बयकली की काय झालं मला काही समजत नाही. जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं, मला तुम्ही कमेंट करून अजूनही सांगितलं नाही की कुठल्या सेटिंगच्यानं काय प्रॉब्लेम येते काय नाही आहे. तुम्ही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग तसं सांगता येत नसेल तर मला एक कमेंट करून असं तरी सांगा की या चॅनलवर जाऊन तुम्ही यूट्यूबबद्दल माहिती काढू शकता म्हणून, जेणेकरून मला थोडीशी मदत होईल. तर प्लीज मला तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आणि सकाळपासून जे पाण्याचं वातावरण सुरू होतं त्या वातावरणातच इथं स्वयंपाकाची तयारी सुरू होती माझी. आता बाहेर पाणी यायला सुरुवात झाली होती, थुई पाण्याचं आगमन झालं होतं. आणि पाणी सगळं भरून झालं होतं, बाहेरचं क्लिनिंगही करून झाली होती, 2 रूमही पूर्ण क्लीन करून झाल्या होत्या. आणि आता इथं जे स्वयंपाकाची तयारी असते ती स्वयंपाकाची तयारी माझी सुरू होती. आता भाजी सासूबाईनं करून घेतली होती, पण त्याच्यामुळे त्या भाजीचा व्हिडिओ काही शूट झाला नाही. फक्त स्वयंपाक बाकी होता, तो स्वयंपाक नंतर मी करायला बसली होती. तर नॉर्मल आहे, साधं आहे, जे आहे मला रुटीन रोजचं ते नॉर्मल आहे. याच्यात काही देखावा नाही की काही नाही, हे मला स्वतःचं घर आहे. मी असं नाही की यूट्यूबवरून मला सबस्क्रायबर वाढले पाहिजेत म्हणून मी काहीतरी तुमच्यासोबत गरिबी शेअर करून राहिली बा माझी, असं काही नाही आहे. मला हे स्वतःचं घर आहे, जसं आहे तसं मला स्वतःचं घर आहे. तर थोडंसं तर यूट्यूबवरून जर मला मदत भेटली, तुमची मदत भेटली, यूट्यूबची मदत भेटली, तर मी जे मला स्वप्न आहे ते मी पूर्ण करू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तेवढं सबस्क्राईब करून जात तुम्ही. पूर्ण व्हिडिओ पहा व पूर्ण व्हिडिओ वॉच करा. नंतर मला कमेंट करून सांगा की मला व्हिडिओत काय चुकते, काय बरोबर आहे, किंवा मी काय चेंजेस घेऊ मला व्हिडिओत, ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मला अजूनही जास्त काही माहीत नाही यूट्यूबबद्दल. तर ठीक आहे, चला तोपर्यंत बाय.